हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण क्लास 8 मॅथ्स या विषयाची गणित या विषयाची फर्स्ट सेमिस्टर 2024-25 म्हणजेच मागील वर्षीची एक सराव प्रश्नपत्रिका पाहू. ही सराव प्रश्नपत्रिका मागील वर्षीची आहे. या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले प्रश्न आणि त्यांचं स्वरूप कळावं म्हणून आपण ही सराव प्रश्नपत्रिका या व्हिडिओमध्ये सोडवू. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. त्यातला पहिला जो क्वेश्चन आहे तो प्रॅक्टिकलवर आधारित आहे. या पद्धतीचे 10 मार्काचे प्रॅक्टिकल क्वेश्चन्स दिलेले असतील. आपण प्रश्न दुसऱ्यापासून लेखी जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये आलेले प्रश्न आणि त्याची उत्तर कशी मिळवायची ते पाहू. द फर्स्ट क्वेश्चन इज सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. फर्स्ट इज राईट इन वर्ड्स. हा जो नंबर दिला आहे तो अक्षरामध्ये लिहायचा आहे. सो इट इज 58,49,651. सेकंड इज राईट द नंबर फ्रॉम इट्स एक्सपांडेड फॉर्म. हा एका नंबरचा एक्सपांडेड फॉर्म दिला आहे तो आपल्याला नंबर लिहायचा आहे. सो फर्स्ट इज 7 लाख. त्यामुळे इथं 7,90,000 प्लस 6,000 म्हणजे हे 96,000 होईल. त्याच्यानंतर 708, त्याच्या पुढे 708. या पद्धतीने हा नंबर आपण लिहू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन इज यूज द अप्रोप्रिएट साइन लेस दॅन ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. 40,35,314 which is greater than 38,64,916. During Diwali festival, Asmita purchased TV set for rupees 1,82,999 and Ishwari purchased a car for rupees 16,75,500. Find their total purchase. So to find their total purchase, we have to just add these two. That is, total purchase is equal to 1,82,999 plus 16,75,500. या दोन्हीची करायची बेरीज. सो 9 plus 0 that's 9. Again 9 plus 0 9. 9 आणि 5 14 चा 1 येईल. 6 आणि 2 8. पुन्हा 8 आणि 7 15 चा 1 येईल. 7 आणि 1 8. आणि हा 1 आहे तसाच. सो 18,58,499. Next question, if the expenditure of Mahila Bachat Gat for making household material is rupees 9,16,321, they received 11,23,218. After sale of this material, then find the profit they made. So to find the profit, they received 11,23,218. याच्यामधून त्यांचा जो खर्च आहे तो वजा करायचा 9,16,321. मग ही जर वजाबाकी केली तर 8तून 1 गेले 7, 11तून 2 गेले 9, हातचा परत येईल. 12तून 4 गेले 8 राहील. पुन्हा इथं हातचा परत येईल. 13तून 7 गेले 6 राहील. पुन्हा हातचा परत येईल. 2 वजा 2 0 आणि 11तून 9 गेले 2. So the total profit is 2,06,897. Next question, multiply 23,302 ला 25 न गुणायचं आहे. 25 न डिरेक्टली गुणूया. 25 2 50. आजचे 5 शिल्लक राहील. 25 0 0 आणि 5 5. त्याच्यानंतर 25 3 75. 5 हातचे 7 शिल्लक राहील. पुन्हा 25 3 75 आणि 7 82. 2 हातचे 8. 25 2 50 आणि 8 58. Next, divide. We have to divide 27,540 by 18. इथं 27,540 ला 18 भागायचं. मग पहिल्यांदा 1 चा भाग जाईल. 18 1 18. 27 मधून 18 गेले 9 शिल्लक राहील. पुढची संख्या 5. 5 चा भाग जाईल. 18 पंचे 90. पुन्हा 5 शिल्लक राहील. पुढची संख्या 4. आता 3 चा भाग जाईल. इथं 18 त्रिक 54. बाकी 0 राहील आणि आता एक 0 राहिला तो पुढे लिहूया. म्हणजे 27,540 ला 18 न भागल्यानंतर उत्तर येईल 1,530. Next question, in the given figure, line S and line T
are parallel and line Z is their transversal. If measure of angle C is 125 degree, then what will be the measure of angle D? हा angle D विचारलाय. So angle C and D are interior angles, and as these two lines are parallel, these interior angles must be supplementary. That means angle C plus angle D is equal to 180 degree होईल. आता angle C आपल्याला 125 दिलाय, इथे रिप्लेस करूया, प्लस अँगल D इज इक्वल टू 180. मग अँगल D याचं मेजर काढायला 125 आपण राईट हँड साईडला घेऊया, -125 होतील. सो अँगल D इज इक्वल टू 180 मायनस 125, 55 डिग्री. त्यामुळं मेजर ऑफ अँगल D वुड बी 55 डिग्री. आणि याचं रिझन असं लिहिता येईल आपल्याला, बिकॉज वी वॉन्ट हिअर द रिझन ऑल्सो, बिकॉज दीज टू आर इंटिरियर अँगल्स. Next question, in the given figure, line L and line M are parallel, line P and line Q are the transversals. Find the measure of angle X and Y. Angle X आणि angle Y याचं मेजर विचारले. आता हा जो अँगल X आणि 70 डिग्री आहे, हे अँगल्स इन लिनियर पेअर आहेत, म्हणजेच X प्लस 70 डिग्री हे अँगल्स इन लिनियर पेअर असल्यामुळं हे सप्लिमेंटरी असणार आहेत, म्हणजे त्या दोन्हीची ऍडिशन 80 डिग्री येईल. मग X ची किंमत काढायला 70 आपण राईट हँड साईडला घेऊया, -70 डिग्री होईल. So X is equal to 180 minus 70, it's 110. So this is the measure of angle X. तर Y चे मेजर काढायचं आहे. या दोन लाईन्स पॅरलल आहेत, त्यामुळे हे जे दोन अँगल्स आहेत Y आणि 50 ते करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत, अँड करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. सो मेजर ऑफ अँगल Y वुड बी 50 डिग्री. Next question, in the figure, lines M and N are parallel and P is their transversal. Then write the pair of interior alternate angles. तर यातला अँगल D आणि अँगल F ही पहिली पेअर झाली. अँगल D अँड अँगल F ही इंटिरियर अल्टरनेट अँगलची पहिली पेअर. दुसरी C आणि E. So angle C and angle E. So these are the two pairs of interior alternate angles. Next question, in the figure, lines P and Q are parallel and line BC is the transversal. Then find the measure of angle J and K. J आणि K या दोन अँगलचं मेजर काढायचं आहे. मग आता ह्या दोन लाईन्स पॅरलल आहेत. हा K आणि 120 हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत, त्यामुळं K याचं मेजर असणार आहे 120. तर त्याच्यानंतर Jचं मेजर काढायचं आहे. त्याच्यासाठी हा जो ट्रायंगल आहे त्याच्यामधले 3 अँगल जे आहेत त्यांची ऍडिशन करूया. सो मेजर ऑफ अँगल J, K अँड 30 डिग्री. अँगल J प्लस अँगल K प्लस 30 डिग्री हे ट्रायंगलचे 3 अँगल्स आहेत, त्यांची बेरीज असणार आहे 180. आता अँगल J काढायचं आहे ते तसंच ठेवूया. Kचं मेजर आपण काढले 120 प्लस 30 ॲज इट इज इक्वल टू 180. मग अँगल J प्लस 120 प्लस 30 150 येईल, दॅट इज इक्वल टू 180 डिग्री. सो अँगल J इज इक्वल टू 150 आपण राईट हँड साईडला घेऊया, -150 होईल. सो अँगल J इज इक्वल टू 180 मायनस 150, 30 डिग्री. तर अँगल Kचं मेजर असणार 120 आणि अँगल Jचं मेजर असेल 30 डिग्री. पुढचा क्वेश्चन, राईट द ऑप्शन नंबर शोईंग करेक्ट आन्सर फॉर फॉलोइंग MCQs. पहिला आहे 5th रूट ऑफ 32, राईट दिस इन इंडेक्स फॉर्म. जे 5th रूट ऑफ 32 हा इंडेक्स फॉर्म मध्ये कसा लिहायचा? 5th रूट ऑफ 32 म्हणजेच 32⁻1/5. So here third option is the correct one. Next, write which root of the which power of which number is 64⁻2/3. हे 4 ऑप्शन्स दिलेत. सो इट इज स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ 64. म्हणजे इथं न्यूमरेटर मध्ये 2 आहे त्यामुळं तो स्क्वेअर आहे, आणि डिनॉमिनेटर मध्ये 3 आहे म्हणजे तो क्यूब रूट आहे. आणि कशाचा? तर 64चा. सो क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 64. चौथा ऑप्शन करेक्ट आहे, त्यामुळे या बॉक्समध्ये 4 लिहायचं. व्हॉट इज द क्यूब रूट ऑफ 216? तर 6. त्यामुळे इथं बॉक्समध्ये येईल 2. 216चा क्यूब रूट आहे 6. नेक्स्ट क्वेश्चन, इन
द फिगर क्वाड्रिलॅटरल NSRT इज अ पॅरलोग्राम. हा एक पॅरलोग्राम दिलाय. पॉइंट M इज द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ इट्स डायगोनल्स. देन राईट द आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. त्याच्यामध्ये आपल्याला असे दिले की TN याची लेंथ 6.2 सेंटीमीटर आहे. सो TN ही जी साईड आहे या पॅरलोग्रामची ती 6.2 आहे. तर RS किती असेल? सो RS इज द अपोजिट साइड ऑफ TN. मग जर TN 6.2 असेल तर RS सुद्धा 6.2 असणार आहे, बिकॉज इट इज अ पॅरलोग्राम अँड अपोजिट साइड्स ऑफ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. सो RS इज इक्वल टू 6.2. आपल्याला इथं कारणही लिहायचं आहे. ते इथं पुढं कंसात कारण लिहूया. ॲज दीज आर opposite sides of parallelogram. Next, if length of TM is 8.5, TM 8.5 दिले तर TS किती असं विचारले. So there is another property of parallelogram that diagonals of parallelogram bisect each other. म्हणजेच NR या डायगोनलमुळे TS चे दोन समान भाग होतात. म्हणजे TM जेवढा आहे तेवढाच MS असणार. मग TM जर 8.5 असेल तर MS सुद्धा 8.5 असणार. आणि आपल्याला विचारले TS किती. मग 8.5 प्लस 8.5 इट इज 17 सेंटीमीटर. आणि इथे रिझन असेल डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम bisect each other. Next question is, if measure of angle NTM is equal to 76 degree, what is the measure of angle RSM? माझ्या डायग्राम मध्ये NTM हा 76 डिग्री आपल्याला दिलेला आहे. तर RSM हा अँगल विचारलाय. सो दीज आर अल्टरनेट अँगल्स ऑफ अ पॅरलोग्राम. म्हणजे हा जर पॅरलोग्राम असेल म्हणजेच NS आणि TR या दोन लाईन्स किंवा साइड्स पॅरल असतील आणि TS जर त्यांची ट्रान्सव्हर्सल असेल तर हे दोन अल्टरनेट अँगल्स आहेत. अँड इफ टू लाईन्स आर पॅरल अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. त्यामुळं NTM जेवढा असेल तेवढाच RSM असणार आहे. सो measure of angle NTM is 76 degree. So measure of angle RSM is also 76 degree. Next question, a farmer purchased a threshing machine for rupees 93,000 through a broker. If he paid 6% brokerage, then find the amount of brokerage received by the broker. Amount received by the broker, that is 6% of 93,000. म्हणजे 93,000चे 6% काढायचे आहेत. So we have to multiply 93,000 by 6%, म्हणजे 6 divided by 100. मग इथे या 2 झिरोला 2 झिरो निघून जातील. मग न्यूमरेटरमध्ये 930 into 6 हा गुणाकार करावा लागेल. सो द प्रोडक्ट विल बी ₹5,580. So this is the brokerage. Next, shopkeeper gives 12% discount on washing machine. If a customer paid rupees 52,800, then what was the market price of washing machine? तर इथं हे उदाहरण पूर्ण सोडवून दिले ॲक्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये. आपल्याला ह्या रिकाम्या जागा फक्त भरायच्या आहेत. लेट द मार्क प्राइस बी 100, बी ₹100. हेन्स आफ्टर 12% डिस्काउंट द सेलिंग प्राइस विल बी ₹88. म्हणजे ₹100 जर मार्क प्राइस असेल तर 12% डिस्काउंट आहे, म्हणजे त्याची सेलिंग प्राइस असणार आहे 88. मग याच पद्धतीनं सेलिंग प्राइस जर 52,800 असेल तर मार्क प्राइस किती असेल असा प्रश्न विचारला आहे. सो वी हॅव टू डिवाइड 52,800 बाय एक्स, दॅट इज इक्वल टू 88 डिवायडेड बाय एक्स. मग इथं हे आपण सॉल्व करू. म्हणजे 52,800ला जर 88ने आपण भाग घालवला तर इथं डिरेक्टली 600चा भाग जाईल. 600 गुणिले 100 म्हणजेच ₹60,000. सो दिस इज the marked price of the washing machine. Next question, the marked price of an article is 1,125. If 20% discount is given, then at what price the customer will get this article? मग डिस्काउंट किती मिळेल ते पहिल्यांदा आपण काढूया. सो डिस्काउंट पर्सेंटमध्ये दिला आहे 20%. मग 20% कशाच्या? सो 20% ऑफ मार्कड प्राईसच्या 1,125. मग 20% काढायचं म्हणजेच 20 डिवायडेड बाय 100 इंटू 1125. मग इथं 20नं भाग घालू, 20 100, पुन्हा 5नं 1125ला भाग घालू, 5 दुने 10, 1 शिल्लक राहील, 12 होतील, पुन्हा 5 दुने 10, 2 शिल्लक राहील, 5 5 25.
सो ₹225 दिस इज द डिस्काउंट. मग त्या आर्टिकलची सेलिंग प्राईस काय असेल, म्हणजेच ते कस्टमरला किती रुपयाला मिळेल, तर एवढा डिस्काउंट मिळणार आहे. म्हणजे ₹1125 त्याच्यातून जर 225 आपण सबट्रॅक्ट केले तर 900 उत्तर. सो द सेलिंग प्राइस ऑफ दॅट आर्टिकल इज ₹900. Next question is solve the following examples. The first is y is proportional to 1 by x and x is equal to 16, then y is equal to 4. Find the constant of variation and write the equation of variation. And if x is equal to 8, what is the value of y? So y is proportional to 1 by x. So it can be written as y is equal to k into 1 by x. So this is the equation of variation. आता याच्यावरून आपल्याला कॉन्स्टंट काढावं लागेल. सो इफ वी ट्रान्सफर 1 by x टू द लेफ्ट हँड साइड, इट विल बी इन द न्यूमरेटर, दॅट इज xy इज इक्वल टू k. सो दिस इज द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन, म्हणजे ही झाली k ची किंमत, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळवायचं आहे. इफ x इज इक्वल टू 8, व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ y. त्याच्यासाठी पहिल्यांदा x इज इक्वल टू 16 असताना y ची व्हॅल्यू 4 दिली, तिथं रिप्लेस करूया. So x is equal to 16, y is equal to 4, that is equal to k. 16 into 4, that 64 is equal to k. ही k ची व्हॅल्यू झाली. आता पुन्हा एकदा इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आपण घेऊया. y is equal to k into 1 by x. आता याच्यामध्ये y ची व्हॅल्यू काढायची आहे. k ची व्हॅल्यू आपण 64 काढलेलीच आहे. इंटू आता दुसऱ्या वेळेला x ची व्हॅल्यू 8 दिलेली आहे. सो इफ वी रिप्लेस हिअर x बाय 8, तर इथं 8 किंमत ठेवूया आणि 8 ने जर भाग घालवला तर 8 8 64. सो y is equal to 8 into 1, that's 8. त्यामुळे x ची व्हॅल्यू 8 असताना y ची सुद्धा 8 असेल. नेक्स्ट इज द प्राइस ऑफ मूग डाळ इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स वेट. द प्राइस ऑफ 8 किलोग्राम ऑफ मूग डाळ इज 728. देन फाइंड द प्राइस ऑफ 1 क्विंटल मूग डाळ. तर ही पूर्ण ॲक्टिव्हिटी आपल्याला सोडवून दिलेली आहे. या इक्वेशनमध्ये कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन काढला आहे, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काढले. मग आता कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन काढायला k इज इक्वल टू x इज इक्वल टू ky, म्हणजेच x ची व्हॅल्यू 728 असताना इथं y ची व्हॅल्यू 8 आहे, म्हणजेच k ची व्हॅल्यू काढायला 8 आपण राईट हँड साईडला जर ट्रान्सफर केले तर 728 डिवायडेड बाय 8 होईल. मग 8 ने जर भाग घालवला तर 8 9 72, 8 1 8. k ची किंमत येईल 91. तर ही k ची किंमत म्हणजेच कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आहे. मग इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आपलं असं होईल x इज इक्वल टू ky, म्हणजेच x इज इक्वल टू 91 इंटू y. मग आता y ची व्हॅल्यू 100 असताना x ची व्हॅल्यू किती असेल हे काढायचं आहे. सो x इज इक्वल टू 91 इंटू व्हॅल्यू ऑफ y आपल्याला दिलेली इथं 100, ती इथं रिप्लेस करूया, कारण इक्वेशन ऑफ व्हेरिएशन असं आहे x इज इक्वल टू 91y. y ची व्हॅल्यू 100 आहे. हिअर विल रिप्लेस y बाय 100. सो 100 इंटू 91, दॅट्स 9100. तर ह्या पद्धतीनं ही ॲक्टिव्हिटी अशी पूर्ण होईल. नेक्स्ट क्वेश्चन, शो द नंबर 2 फ्रॅक्शन 3/4 ऑन द नंबर लाईन. मग आपल्याला हा जो नंबर आहे पहिल्यांदा 2 फ्रॅक्शन 3/4 त्याचं प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये रूपांतर करायचं आहे. 4 गुणिले 2 8, 8 आणि 3 11, 11 डिवायडेड बाय 4. आणि हा नंबर आपल्याला आता नंबर लाईनवर दाखवायचा आहे. मग डिनॉमिनेटर 4 आहे, याचा अर्थ इथं 1 युनिट डिस्टन्स आपण घेऊया, या बाजूला 1 युनिट डिस्टन्स घेऊया. हा ओरिजिन 0, या बाजूला 1, लेफ्ट हँड साईडला -1 आणि त्यावर आणखी एक पॉईंट इथं घेतला तर 2 होईल. त्यामुळे आपल्याला हा थोडासा आणखी वाढवावा लागेल नंबर लाईन, त्याच्यावर आणखी एक पॉईंट घ्यावा लागेल 3. आता इथे युनिट डिस्टन्सचे जर आपण 4 समान भाग केले, इथेही 4 समान भाग केले, पुढेही 4 समान भाग केले, तर यातला पहिला भाग म्हणजे 1/4, दुसरा 2/4, तिसरा 3/4, चौथा 4/4 म्हणजेच 1, त्याच्यानंतर हा 5/4, 6/4, 7/4, 8/4, 9/4, 10/4, 11/4. त्यामुळे हा जो पॉईंट आहे तो असणार आहे 11/4. So this is the point 11 divided by 4. So this is how we can represent the number on the number line. Next, write 3/7 in decimal form. आपल्याला 3 ला 7 ने भागायचं आहे. मग 3 ला भाग जात नाही म्हणून पहिलं शून्याचं लावूया, डेसिमल घेऊन त्याच्याबद्दल एक 0. मग आता 7च्या पाड्यात 30 पेक्षा लहान असणारी संख्या म्हणजे 28. 4चा भाग जागेल 7 चौक 28, शिल्लक राहतील 2.
पुन्हा एक शून्य उतरून घेऊया. 7 दुने 14, शिल्लक राहतील 6. पुन्हा एक शून्य घेऊ. 7 8 56, पुन्हा 4 शिल्लक राहील. 56चा भाग लावू, 4 शिल्लक राहतील. मग 4 साठी पुन्हा एक शून्य उतरून घेऊ. 7 5 35, 5 शिल्लक राहील. पुन्हा शून्य उतरून घेऊ. 7 7 49, 1 शिल्लक राहील. पुन्हा एक शून्य उतरून घेऊ. 7 1 7, 3 शिल्लक राहील. पुन्हा एक शून्य उतरून घेऊ. 7 4 28, पुन्हा 2 शिल्लक राहील. शून्य उतरून घेऊ. म्हणजे आता पुढं जे आहेत 4 2 8 5 7 हे पुन्हा पुन्हा नंबर येत जातील. म्हणजेच 3/7 हा नंबर आपल्याला असा लिहिता येईल 0.428571 आणि पुन्हा 428571 येतो आहे. म्हणजे हा नंबरचा ग्रुप पुन्हा पुन्हा येतो आहे. सो दिस इज रिकरिंग. सो 3/7 is represented at 0.428571 recurring. Next, solve the following example. First is factorize. हे आपल्याला factorize करायचं आहे. So 27 is a cube of 3 आणि m. So 3m चा क्यूब आहे हा प्लस 125 5 चा क्यूब आहे आणि n. So this is in the form a cube plus b cube. So we have to use the formula for a cube plus b cube, that is equal to a plus b in the first bracket and in the second one it is a square minus ab plus b square. मग इथं हा जर फॉर्म्युला वापरला तर पहिल्या ब्रॅकेटमध्ये या दोन्हीची करायची बेरीज 3m प्लस 5n. दुसऱ्यामध्ये फर्स्ट टर्म स्क्वेअर म्हणजेच 3mचा स्क्वेअर दॅट इज 9m स्क्वेअर मायनस या दोन्हीचं प्रोडक्ट 3 × 5 15 इंटू mn प्लस 5n स्क्वेअर म्हणजेच 25n स्क्वेअर. So these are the factors of 27m cube plus 125n cube. पुढचा क्वेश्चन आहे सिम्प्लिफाय. हे आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. नाउ वी हॅव टू फॅक्टराइज x स्क्वेअर मायनस 9x प्लस 14. त्याचे फॅक्टर्स असे पडतील x मायनस 7 इंटू x मायनस 2, कारण या दोन्हीचं प्रोडक्ट x स्क्वेअर मायनस 9x प्लस 14 मिळेल, डिवायडेड बाय दिस इन द फॉर्म a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजेच x स्क्वेअर मायनस 7 स्क्वेअर. So we can use the formula a plus b, a minus b, that is x plus 7 एका ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x minus 7. मग इथं x minus 7ला x minus 7 निघून जाईल. न्यूमरेटरमध्ये शिल्लक राहील x minus 2 आणि डिनॉमिनेटरला शिल्लक राहील x plus 7. So this is the simplest form of the given expression. Next question is expand. हे आपल्याला एक्सपांड करायचं आहे म्हणजे पहिल्या ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मनं दुसऱ्या ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. मग 5x न या दोन्हीला पहिला मल्टिप्लाय करूया. सो 5x इंटू ब्रॅकेट 2x मायनस 4y प्लस 3y इंटू ब्रॅकेट 2x मायनस 4y. मग 5x इंटू 2x इट्स 10x स्क्वेअर प्लस मायनस प्रोडक्ट विल बी मायनस 5 इंटू 4 20 x इंटू y दॅट्स xy प्लस 3y इंटू 2x दॅट इज 6xy प्लस मायनस विल बी मायनस 3 into 4 it's 12 y into y square that is equal to 10x square minus 20xy plus 6xy, it would be minus 14xy minus 12y square. Next is expand 2m plus 5n minus 5p bracket square. Here we have the formula a plus b plus c bracket square and that is formula is a square plus b square plus c square plus 2ab plus 2bc plus 2ac. तर या फॉर्म्युलाचा आपल्याला उपयोग करायचा आहे. मग पहिल्यांदा इथं फर्स्ट टर्मचा स्क्वेअर करायचा दॅट इज 2m ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सेकंड टर्म आहे 5n त्याचाही स्क्वेअर प्लस थर्ड टर्म मायनस 5p आहे ते ब्रॅकेटमध्ये घेऊया प्लस 2 इंटू ab, a म्हणजेच 2m इंटू b म्हणजेच 5n प्लस 2 इंटू bc, b म्हणजेच पुन्हा 5n इंटू c म्हणजेच मायनस 5p प्लस 2 इंटू ac, a म्हणजेच 2m इंटू c म्हणजेच मायनस 5p. तर हे सगळं सोडवू. 2m स्क्वेअर म्हणजेच 4m स्क्वेअर प्लस 5n स्क्वेअर म्हणजेच 25n स्क्वेअर प्लस मायनस 5चा स्क्वेअर प्लस 25 येईल p स्क्वेअर.
तर या तिन्हीचा प्रोडक्ट घेऊया. तर या तिन्हीचा प्रोडक्ट घेऊ. 2 × 2 × 5, 2 × 2 4, 4 × 5 20 mn. प्लस मायनस प्रोडक्ट विल बी मायनस. 5 × 5 25, 25 2 50 आणि NP. पुन्हा प्लस मायनस प्रोडक्ट विल बी मायनस. 5 × 2 10, 10 × 2 20 PM. So this is the expansion of the given expression.